प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती कृपा तुम्हा सर्वांवरती असू दे. मी ब्रदर संदेश जाधव तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करतो. त्याचं नाव आहे कृपायोग. कारण की परमेश्वराने जी आपल्यावरती कृपा केलेली आहे, इफिस अध्याय 2 वचन 8च्या वचनानुसार परमेश्वराने जी आपल्यावरती कृपा केलेली आहे त्याबद्दल परमेश्वराचं मी धन्यवाद करतो. माझ्या प्रियांनो, आज विशेष करून मी एक विषय घेऊन आपल्यापर्यंत आलोय आणि तो विषय आहे, बायबलमध्ये दोन प्रकारच्या जाती आहेत, एक इस्रायल आणि एक परराष्ट्रीय. इस्रायल जात कुठून स्टार्ट झाली आणि परराष्ट्रीय लोकांकडे तारणाचं वचन कुठल्या सेवकाच्या द्वारे आलं, हे खूप महत्वाचं आहे आणि हे जाणून घेणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. माझ्या प्रियांनो, मी थोडा चार्ट बद्दल तुम्हाला सांगतो. हा चार्ट कुठलाही आमचा गॉड नाहीये, कुठलं काही नाही, एक बायबलचं चरित्र आहे आणि या चरित्राद्वारे तुम्हाला समजेल म्हणून या चरित्राद्वारे आम्ही हा चरित्र लावलाय. हा एक टेक्चर आहे, याच्याद्वारे तुम्हाला बायबल लवकर समजेल असं मी विश्वास करतो. तर व्हिडिओला सुरू करण्याच्या ऐवजी आपण 2 मिनिटाची प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद व आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता, हो जिवंत देवा, अनुग्रह कर परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद. प्रभू, तू आजकाल आणि युगानुयुग तू परमेश्वर आहेस देवा. फिलिप 4:6 वचनात सांगले, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना विनंती वर आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. हो माझ्या देवा, आजची मागणी करतोय या व्हिडिओच्या माध्यमातून परमेश्वर हजारो आणि लाखो लोकांना हा संदेश कळेल असं एक महान कार्य कर. तुझी दया, तुझी कृपा माझ्या परिवारावर, या मंडळीवरती पडेल असं एक महान कार्य कर. तर प्रार्थना करतो प्रभू येशूच्या नावात, आमीन. हालेलुया. प्रियानो, व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की सुरूपासून तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच बघा. जर अर्धवट बघितलं तर तुम्हाला हा मेसेज माझा काहीच समजणार नाही. हो, तुम्ही खरं ऐकले की तुम्ही स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत हे जे कृपेचं वचन जर ऐकलं तरच कळेल माझ्या प्रियानो. तर आपण व्हिडिओ सुरू करत आहोत की बायबलमध्ये 2 जाती कुठून स्टार्ट झाल्या. तर ज्या वेळेला 2 जाती निर्माण झाल्या आणि परराष्ट्रीय लोकांकडे तारणाचं वचन घेऊन कोण नक्की आला, हा आपला विषय आहे. तर व्यवस्थित जाणून घ्या. ज्या वेळेला परमेश्वरांनी नोहाला सांगितलं होतं की मला मनुष्य जातीला बनवून खूप अनुताप झालेला आहे आणि मी 40 दिवस आणि 40 रात्र पाणी पाडणार आहे, म्हणून ते एक मोठी जहाज बनव. ते परमेश्वराचा महान आदेश ऐकून नोहाने ते केलं. माझ्या प्रियानो, त्यावेळेस नोहाच्या बोटीमध्ये केवळ 8 जण होते. उत्पत्ती अध्याय 7 वचन 13 मध्ये आपण बघितलं तर नोहाचा केवळ परिवार होता. उत्पत्ती अध्याय 9 वचन 7 मध्ये जर आपण बघितलं, ज्या वेळेला परमेश्वराने 40 दिवस आणि 40 रात्र पाणी पाडल्यानंतर सर्व नष्ट झालं. हालेलुया. सर्व नष्ट झाल्यानंतर त्यावेळेला नोहा बोटीतून उतरल्यानंतर त्यावेळेला सगळी अन्न जाती होती. माझ्या प्रियानो, सर्व अन्न जाती होते. त्या अन्न जातीमध्ये ज्याला परमेश्वराने नोहाला सांगितला उत्पत्ती 9:7 मध्ये की फलद्रूप व्हा, बहुगणित व्हा, पृथ्वीवरतील वंशावली वाढवा, असा एक महान आशीर्वाद देऊन नोहाला सांगितलं. हालेलुया. ज्या वेळेला त्यावेळेला आपण सर्व परराष्ट्रीय लोक होतो, सर्व परराष्ट्रीय. त्या परराष्ट्रीय लोकांपासून परमेश्वराने एक सेवकाला अलग केलं, त्याचं नाव अब्राहम. आपण उत्पत्ती 12 अध्याय वचन 1 पासून बघितलं तर अब्राहमाला हे सांगण्यात आलं की तू तुझ्या बापाचं घर सोडून मी सांगन त्या देशात निघून जा, तुझ्यापासून मला एक राष्ट्र निर्माण करायचं आहे. आणि ते ऐकून अब्राहम आपलं बापाचं घर सोडून तो निघाला. हालेलुया. त्या टायमाला अब्राहमाला सारेपासून इसाक झाला आणि इसाकापासून याकोब झाला आणि याकोबापासून परमेश्वराने नाव दिलं इस्रायल. आपण उत्पत्ती अध्याय 32 वचन 28 मध्ये जर वाचलं तर त्यावेळेला इस्रायल नाव देण्यात आला. त्यावेळेला परमेश्वराने इस्रायल जातीला या अन्य जातीपासून इस्रायल जातीला अलग केलं
आणि जो प्रॉमिस अब्राहमला केला होता तो परमेश्वरांनी अब्राहमाला सांगितलं निघ, आणि अब्राहम ते ऐकून निघाला. हालेलुया. ज्याला परमेश्वरांनी याकोबाच्या द्वारे इस्रायल नाव दिलं त्यावेळेस एक परराष्ट्रीय जात म्हणजे आपण. हालेलुया. ज्या वेळेला परमेश्वरांनी इस्रायल लोकांना अलग केल्यानंतर परमेश्वर इस्रायल लोकांबद्दल काय बोलतोय आपण जाणून घेऊया. पण निर्गम अध्याय 4 वचन जर 22 मध्ये बघायला गेलो तर परमेश्वराचं मत इस्रायल लोकांबद्दल काय आहे हे बघा. प्रेज लॉर्ड. आपण निर्गम अध्याय 4 वचन 22 मध्ये जर बघितलं, निर्गम अध्याय 4 वचन 22, तू जाऊन फारोला सांग, परमेश्वर म्हणतो इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. हालेलुया. इस्रायल माझा ज्येष्ठ पुत्र आहे. इस्रायल काय माझा ज्येष्ठ पुत्र आहे. आणि ज्येष्ठ पुत्राबद्दल परमेश्वर म्हणतोय. अनुवाद अध्याय 14 वचन 2 मध्ये बघतोय आपण. प्लीज देवाचं वचन पुढे वाचा. अनुवाद 14:2 देवाचं वचन सांगते. अनुवाद अध्याय 14 वचन 2, कारण तुम्ही देव परमेश्वर त्याची पवित्र प्रजा आणि परमेश्वर भूतलावरील सर्व राष्ट्रातून आपली खास प्रजा म्हणून तुम्हाला निवडून घेतले आहे. बघा. हालेलुया. परमेश्वर ह्या इस्रायल लोकांना या भूतलावरतील खास प्रजा म्हणून परराष्ट्रीय लोकांपासून त्याला निवडून घेतलेला आहे. परमेश्वर इस्रायलवरती किती प्रेम करतो. अजून तुम्हाला एक मी प्रूफ देत आहे. लेवीच्या पत्रीमध्ये जाऊया. लेवीकरण अध्याय 20 वचन 26 मध्ये आपण पाहिला तर परमेश्वर इस्रायल लोकांना काय म्हणतोय. लेवीकरण अध्याय 20 तुम्ही माझ्या प्रत्यंत पवित्र व्हा, कारण मी परमेश्वर पवित्र आहे. तुम्ही माझे सत्ताचे म्हणून मी तुम्हाला इतर जातीपासून वेगळे केले आहे. बघा. परमेश्वर म्हणतोय जसा मी पवित्र आहे तशी इस्रायल तुम्ही पवित्र व्हावं म्हणून तुम्हाला इतर राष्ट्रापासून मी तुम्हाला अलग केलेला आहे. हालेलुया. परमेश्वरांनी इस्रायल लोकांना काय केलेलं आहे अलग केलेला आहे. मग प्रश्न हा पडतो त्यावेळेस परराष्ट्रीय म्हणून आपण त्यावेळेस कुठे होतो. इफिस्करास अध्याय 2 वचन 12 मध्ये आपण बघूया. त्यावेळेस परराष्ट्रीय म्हणजे आपण त्यावेळेस कुठे होतो. इफिस्करास अध्याय 2 वचन 12. ते तुम्ही त्यावेळेस इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनांच्या करारांना परके अशा ही असे बघा. त्यावेळेस आपण इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे होतो. वचनाचे परके होतो. आपल्याला काहीच माहिती नव्हतं. असं आपण जगत होतो माझ्या प्रियानो. आपण त्यावेळेला बघा किती त्यावेळेस आपली पोझिशन होती माझ्या प्रियानो इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे. आणि परमेश्वर इस्रायल बद्दल म्हणतोय माझा ज्येष्ठ पुत्र आहे. त्याला भूतलावातून मी खास माझी प्रजा म्हणून निवडून घेतलेला आहे. हालेलुया. त्यावेळेस परमेश्वर ज्या वेळेला मुसा याला एक महान आदेश देतोय. ज्यावेळेला फारोच्या गुलामीमध्ये 6 लाख लोक होते आणि 6 लाख लोक सोडवण्यासाठी परमेश्वरांनी एक मुसाला महान आदेश दिला. आणि महान आदेश दिल्यानंतर मुसाला परमेश्वराचं मत काय आहे आपण ते बघूया. निर्गम अध्याय 3 वचन 10 मध्ये आपण बघायला गेलो तर परमेश्वर मोशेला काय म्हणतोय. निर्गम अध्याय 10 वचन 3. निर्गम अध्याय 3 वचन 10. तर आता तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंश त्यांना बाहेर काढले म्हणून मी तुला फारोकडे पाठवले. बघितलं माझ्या प्रियानो. इस्रायल माझे वंशज यांना तू बाहेर काढावं म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. एवढं प्रीती परमेश्वर त्यांना करीत आहे. एवढा प्रॉमिस त्यांना करीत आहे. एवढा प्रेम करीत आहे. त्यावेळेस आपण कुठे आहोत इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे वचनाचे परके असे आपण जगत आहोत माझ्या प्रियांनो. परमेश्वर त्यांना सांगतो माझा इस्रायल वंशज आहे. हालेलुया. आणि त्यावेळेला परमेश्वराच्या दासांनी मुसांनी मिस्र देशातून 6 लाख लोकांना बाहेर काढलं. त्याच्यानंतर
मुसा 120 वर्षाचा असताना मरण पावला आणि त्याची जागा घेण्यासाठी यहोशू आला. त्याच्यानंतर शास्त्र, रूत, शोमुएल, त्यानंतर त्या लोकांनी एक राजा मागितला. मग त्यांच्यासमोर एक दावीद राजाला दिलं आणि दावीद राजा सांगतोय, परमेश्वर मी तुझा घर बांधेल. पण परमेश्वर सांगतोय, तू माझा घर बांधणार नाही, तर तुझा मुलगा शलोमोन राजा माझा घर बांधेल. आणि त्यावेळेला परमेश्वराचं वचन सांगते, एशिया 60:1, एशिया 60:1. यशया हा. 60:1. ओके. तू प्रकाशमान हो, हा कारण प्रकाश तुझ्याकडे आला. हा परमेश्वराने ते तुझ्यावर उदय पावले. बघा, परमेश्वर म्हणतोय, उठ, प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. परमेश्वराचं तेज तुझ्यावरती उदय पावलेला आहे. माझ्या प्रियानो, परमेश्वराचं मत, प्रेम बघा किती आहे. इस्रायल लोकांना परमेश्वर सांगतोय, उठ, प्रकाशमान हो, काही प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. परमेश्वराचं तेज तुझ्याकडे आलेला आहे, असा परमेश्वर ह्या इस्रायल लोकांबद्दल सांगत आहे. माझ्या प्रियानो, त्याच्यानंतर शलोमोन राजाने मंदिर बांधल्यानंतर परमेश्वर 13 भविष्यवक्त्यांना, संदेष्टांना इस्रायल लोकांमध्ये सांगत पाठवतोय. दानियल पासून तर मलाकी पर्यंत. दानियल, होशे, ओएल, आमोस, अबोद्या, योना, मिखा, नहू, हबुकुक, जकर्या, हागय, सफन्या आणि मलाकी असे 13 भविष्यवक्ता इस्रायल मधील पाठवतोय. आणि परमेश्वराचं वचन सांगते, त्यामध्ये पाठवून त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी 13 भविष्यवक्ता, एवढं प्रेम प्रभू त्या लोकांना करीत आहे. माझ्या प्रियानो, आणि देवाचं वचन सांगते, इर्मय्या अध्याय 6 वचन 7-16 मध्ये आपण वाचूया. इर्मय्या अध्याय 6 वचन 16 मध्ये बघूया परमेश्वराचं वचन. हालेलुया. इर्मय्या अध्याय 6 वचन 16. परमेश्वर म्हणतो, जवाड्यावर उभे राहून पहा आणि पुरातन मार्गापैकी कोणता म्हणून विचारा. सन्मार्गाने चाला, अशाने तुमच्या जीवात विश्रांती मिळेल. पण ते म्हणाले, आम्ही चालणार नाही. इस्रायल म्हणतोय, आम्ही चालणार नाही. त्यावेळेस परमेश्वराने 13 भविष्यवक्ता इस्रायल लोकांमध्ये पाठवले आणि परमेश्वर सांगतोय, समार्गाने चाला. समार्गाने म्हणजे माझ्या प्रियानो, मोशेच्या नियमशास्त्राद्वारे तुम्ही चाला. पण इस्रायल म्हणतोय, आम्ही चालणार नाही. बघा, इस्रायल मोठ्या ताठपणाने सांगतो की आम्ही चालणार नाही. मग परमेश्वराने पुढे मार्ग तयार करण्यासाठी मी एक निरोप्या पाठवतो. मग परमेश्वराने योहान या संदेशाला पाठवलं. हालेलुया. आपण मलाकीमध्ये जर वाचायला गेलं, मलाकी अध्याय 3 वचन 1 पासून वाचायला गेलं तर परमेश्वर सांगतोय, मग पुढं मार्ग तयार करण्यासाठी मी एक निरोप्या पाठवतो. त्याचं नाव आहे योहान. हालेलुया. आपण योहानाचं मत काय आहे? परमेश्वराचं वचन सांगते, लुका अध्याय 1 वचन 16 मध्ये योहान पण इस्रायल लोकांमध्ये येऊन काय म्हणतोय? आपण लुकाच्या पत्रीमध्ये जाऊया. लुका अध्याय 1 वचन 16. लुकाची पत्री अध्याय 1 वचन 16. लुका अध्याय 1 वचन 16. तो इस्रायलांच्या संतानातील अनेकांचा त्यांचा देव प्रभू त्याच्याकडे वळविल. बघा, तो इस्रायलाच्या संतानातील पुष्कळांस त्यांचा देव प्रभू यांच्याकडे वळविल. म्हणून परमेश्वराने आपल्या पुढे मार्ग तयार करण्यासाठी निरोप्या पाठवला. त्याचं नाव आहे योहान. आणि योहान या इस्रायल मध्ये अशी घोषणा करतो, मन फिरवा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. याप्रमाणे तो इस्रायल लोकांमध्ये सांगत आहे. आणि इस्रायल लोकांना संतुष्ट करण्यासाठी, हर्ष करण्यासाठी, इस्रायल लोकांना येशूकडे बोलवण्यासाठी परमेश्वराने त्या योहान या दासाला इथे पाठवलेला आहे. आणि योहान ज्या वेळेला डेथ झाला, मरण पावला, तो सुसमाचार परमेश्वराने, यहोवानी पण तोच केला. मत्तीच्या पुस्तकामध्ये आपण बघायला गेलो तर मत्ती अध्याय 1 वचन 3 अध्याय वचन 1 मध्ये जर बघायला गेलो, योहानाने जी सुवार्ता सांगितली ती सुवार्ता परमेश्वराने पण तेच सांगितलं.
मत्तीचे पुस्तक अध्याय 4 वचन 17 मध्ये जर बघायला गेलो तर परमेश्वराने पण तेच सांगितलं, मन फिरवा, पश्चाताप करा, आणि स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. माझ्या प्रियानो, त्यावेळेस अजूनपर्यंत आपली वेळ आली आहे का? हा, तुम्ही खरं ऐकलंय, तुम्ही ऐकलंय बरोबर. त्यावेळेला आपली अजून वेळ आली आहे का? त्यावेळेस आपण इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे आहोत, वचनाचे परके आहोत, आपल्याला काहीच माहित नाही. परमेश्वर यहोवा या इस्रायल मध्ये आहे आणि इस्रायल विषयी परमेश्वर सांगतो, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. त्यावेळेस परमेश्वर म्हणतो 12 प्रेषितांना, मत्ती अध्याय 10 वचन 5 मध्ये आपण जर बघायला गेलो, मत्ती अध्याय 10 वचन 5 वचनानुसार आपण बघायला गेलो तर देवाचं वचन, मत्ती अध्याय 10 वचन 5, ह्या 12 जणांना येशूने अशी आज्ञा करून पाठवले की परराज्याकडे जाणारे वाटेने जाऊ नका व शंभरूनांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका. बघा, या 12 जणांना येशू ख्रिस्तांनी अशी आज्ञा करून पाठवली. 12 जण कोण? येशू ख्रिस्ताचे 12 प्रेषित. त्या लोकांना यहोवानी अशी आज्ञा करून पाठवलं की परराष्ट्रीच्या वाटेने जाऊ नका आणि शंभरूनाच्या कुठल्याही दिशेने प्रवेश करू नका. मग प्रभू येशू ख्रिस्तांनी असं महान आदेश का दिला? त्यावेळेला परमेश्वर असं का बोलला की तुम्ही परराष्ट्रीच्या वाटेने जाऊ नका? हालेलुया. कारण की त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्तांनी काहीतरी प्लॅन गुपित ठेवला होता, तो अजून कोणालाही सांगितला नव्हता. त्यावेळेस आपण इस्रायलाच्या राष्ट्राबाहेरचे आहोत. बघा, परमेश्वर सांगतो की तुम्ही परराष्ट्रीच्या वाटेने जाऊ नका, असा प्रभू येशू ख्रिस्त 12 प्रेषितांना सांगत आहे. अजून तुम्हाला एक प्रूफ देतो. ज्या वेळेला एक कणानी स्त्री परमेश्वराकडे जाऊन मदत मागते, मत्ती अध्याय 15 वचन 24 आणि 26 मध्ये जर बघायला गेलो, परमेश्वराकडे एक बाई जाऊन सांगते की प्रभूजी मला सहाय्य करा, मला मदत करा, माझी मुलगी भूताने जर्जर केलेला आहे. त्यावेळेस परमेश्वर म्हणतोय मत्तीच्या पुस्तकामध्ये, मत्ती अध्याय 15 वचन 24 मध्ये बघूया आपण देवाचं वचन. मत्ती अध्याय 15 वचन 24. त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्ताने उत्तर दिले, इस्रायलाच्या हरवलेल्या मेंढरात केली, इतर कोणाकडे मला पाठवले नाही. येशू ख्रिस्ताने उत्तर दिले त्या स्त्रीला, त्या हरवलेल्या मेंढरांखेरीज मला इतर कोणाकडे पाठवलेलं नाही. इतर कोणाकडे पाठवलेलं नाही म्हणजे या परराष्ट्रीय लोकांकडे मला पाठवलेलं नाही. बघा, परमेश्वर म्हणतोय हे जे गुपित रहस्य आहे ते प्रगट आपल्याकडे होत आहे. हालेलुया. परमेश्वर म्हणतोय का इस्रायलाच्या घरांतील हरवलेल्या मेंढरांकडे इतर कोणाकडे मला पाठवलेलं नाही. त्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या नजरेमध्ये आपण कोण होतो? 26 मध्ये वाचूया. मत्ती अध्याय 15 वचन 26. हा, त्याने उत्तर दिले, मुलाची भाकर घेऊन कुत्र्यांना खाल्ले. बघा, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या नजरेमध्ये माझ्या प्रियानो आपण एक कुत्र्याची उपमा दिली होती. त्यावेळेस आपण कुत्रे होतो. हालेलुया. त्यावेळेस येशूच्या नजरेमध्ये आपण कोण होतो? एक कुत्रे होतो. प्रभू येशू ख्रिस्ताने अनमोल प्रीती इस्रायल लोकांवरती केली. त्यावेळेस आपला तिथे काहीच भेद नाही. अजूनपर्यंत आपली वेळ आलेली आहे का? नाही. कारण की या इस्रायल लोकांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवासाठी उणे पडले. प्रभू येशू ख्रिस्त म्हणते त्यांना, मत्ती अध्याय 23 वचन 37 मध्ये म्हणतोय, जशी कोंबडी आपल्या पिल्लानं जवळ करते तशी माझी खूप वेळा इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. कोणाची? इस्रायल लोकांची इच्छा नव्हती. अजूनपर्यंत आपली वेळ इथे आलेली आहे का? नाही. मग परमेश्वरांनी ह्या 12 प्रेषित लोकांना छोट्या जूनला असं सांगण्यात आलं. लुकाचं पत्री अध्याय 12 वचन 32 मध्ये जर आपण वाचायला गेलो तर परमेश्वराचं वचन, लुका अध्याय 12 वचन 32. 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 हा, हे लहान कल्पा हा, हा, तुम्हाला ते राज्य त्यावेळी
हे तुझ्या पित्याला बरे वाटले. बघा, या 12 प्रेषित लोकांना येशू ख्रिस्त सांगतो, हे लहान कल्पात भिवू नको, तर तुम्हाला राज्य देवा अशी वेळ आलेली आहे. हालेलुया. मग येशू ख्रिस्तांनी ज्या वेळेला 12 प्रेषित लोकांना असं सांगण्यात आलं की परराशीच्या वाटेने जाऊ नका, बरोबर. मग आता इथे सांगितलंय, हे लहान कल्पात भिवू नको, तुम्हाला राज्य द्यावे अशी वेळ आलेली आहे. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त ज्या वेळेला स्वर्ग हरण होते त्यावेळेला 12 प्रेषित लोकांना अशी आज्ञा दिली होती. मत्ती अध्याय 28 वचन 19 मध्ये जर आपण बघायला गेलो, मत्तीचे पुस्तक अध्याय 28 वचन 19 आपण बघतोय. मध्ये अध्याय 28 वचन 19. हा, तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. हा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. हा, तेव्हा तुम्ही सर्व राष्ट्रातील लोकांना जाऊन तुम्ही काय करा, शिष्य करा आणि पिताच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही काय द्या, बप्तिस्मा द्या. ज्या वेळेला महान आदेश परमेश्वराने मत्तीमध्ये ज्या स्वर्ग हरण होत आहे त्याला देत आहे. माझ्या प्रियानो, मत्ते, आता आपण प्रेषित पुस्तकामध्ये जाऊया. प्रेषित अध्याय 10 वचन 28 मध्ये आपण बघायला गेलो, आपण देवाचं वचन प्रेषित अध्याय 10 वचन 28 मध्ये जर बघायला गेलो तर तो काल लगभग 3 वर्षाचा होऊन गेलेला आहे. लगभग 3 वर्षाचा. आणि 3 वर्षानंतर पेत्रस काय म्हणतोय आपण बघूया. प्रेषित अध्याय 10 वचन 28 मध्ये पेत्रस काय म्हणतोय. त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला ठाऊकच आहे यहुदी मनुष्याने जातीच्या मनुष्याबरोबर निकट संबंध ठेवणे किंवा त्यांच्याकडे जाणे ठेवणे हे त्यांच्या रीतिरिवाजाविरुद्ध आहे. बघा, मत्ती 28:19 वचनाद्वारे ज्या परमेश्वराने महान आदेश देऊन या 12 प्रेषित लोकांना सांगितलं होतं की तुम्ही सर्व राष्ट्रातील लोकांना जाऊन तुम्ही शिष्य करा, सांगा. आणि 3 वर्षानंतर लगभग प्रेषित मध्ये पेत्रस म्हणतोय की यहुदी जातीने अन्य जातीसोबत संबंध ठेवणं, त्यांच्यासमोर राहणं, त्याच्याकडे जाणे येणे ठेवणं त्याच्या रीतिरिवाजाप्रमाणे आहे असं पेत्रस म्हणतोय. मग तुम्ही सांगा, या वचनाच्या द्वारे का आपल्याकडे 12 प्रेषित आले का? संबंध यहुदी जातीने अन्य जातीकडे संबंध ठेवणं हे यहुदी जातीला अधर्म आहे. आणि ज्या वेळेस पेत्र सुनता न झालेल्या लोकांकडे येतो त्यावेळेस सुनता झालेले लोक पेत्रासोबत भांडण करतात. आपण बघूया प्रेषित 11:2 मध्ये. प्रेषित अध्याय 11:2. मग पेत्र यरूशलेमेत गेला तेव्हा सुलतान झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की सुलतान झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवला. बघा, ज्या वेळेला यहुदी लोक पेत्रस बरोबर भांडण करू लागले आणि असे सांगू लागले की सुलतान न झालेल्या लोकांकडे म्हणजे परराष्ट्रीय लोकांकडे तुम्ही जाता, खाता, लाज नाही वाटत, असं भांडण यहुदी लोक करतात पेत्रस बरोबर. मग मला तुम्हीच सांगा, मग आपल्याकडे वचन घेऊन नेमकं आलो कोण? खूप लोक सांगतात की भारतात हो आला, तो आला, पण बायबल प्रूफ नसल्या निमित्ताने, एव्हिडन्स नसल्या निमित्ताने आपण ही गोष्ट घेऊ नाही शकत. हालेलुया. या 2 वचनाच्या द्वारे मग प्रेषित 10:28 आणि प्रेषित 11:2 आणि 3 वचनाद्वारे आपल्याकडे तारणारा वचन घेऊन आलं काय? यांच्याद्वारे आपल्याकडे सुवार्ता आली काय? उत्पत्तीपासून तर मलाकी आणि मलाकी मधून प्रेषित 8व्या अध्यायापर्यंत लगभग इस्रायल आपण हेच बघतो. माझ्या प्रियांनो, अन्य जाती, परराष्ट्रीय म्हणून असा एक शब्द पण आपण वाचण्यात अजूनपर्यंत आला नाही. त्याला परमेश्वराने सांगितले किती तरा मला तुम्हाला जवळ करण्याची, जशी कोंबडी आपल्या पिलांना जवळ करते तशी मला किती तरा तुम्हाला जवळ घेण्याची इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. परमेश्वराच्या नजरेमध्ये त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने या लोकांकडे मन फिरवलं. माझ्या प्रियांना,
ज्या वेळेला स्टेफनुसला दगडमार झाली, पवित्र आत्म्याला खिन्नित करण्यात आलं, त्यावेळेस इस्रायल परमेश्वराच्या नजरेमध्ये खाली पडला. त्यावेळेला परमेश्वराच्या नजरेमध्ये हा इस्रायल खाली पडला आणि खाली पडल्यानंतर परमेश्वरांनी एक दासाला अपॉइंटमेंट केलं, त्याचं नाव आहे पौल. प्रेषित अध्याय 9 वचन 14 आणि 15 मध्ये वाचायला गेलो तर परमेश्वर म्हणतोय, एक माझा निवडलेलं पात्र आहे आणि त्याला माझ्या नावाने किती दुःख सोसावं लागतील हे मी त्याला दाखवीन. आणि ज्या वेळेला परमेश्वराने पौलुसला निवडलं आणि निवडल्यानंतर प्रेषित अध्याय 9 वचन 15 मध्ये जर वाचलं, एक निवडलेलं माझं पात्र आहे, म्हणजे कोणाला? पौलुसला. आणि निवडल्यानंतर परमेश्वराचं वचन सांगते, गलती 1:15 मध्ये आपण वाचूया. ज्या वेळेला इस्रायल खाली पडला त्यापर्यंत आपली परराष्ट्राची वेळ आली का? नाही. तर परराष्ट्राची वेळ कधी येते? पौलुसला प्रभू येशू ख्रिस्त अपॉइंटमेंट करतो, बोलून घेतो. प्रेषित 9 अध्याय वचन 15 मध्ये जर बघायला गेलं तर तिथं लिहिलेलं आहे, एक निवडलेलं पात्र आहे. आणि त्या वेळेला आपल्या तारणासाठी, आपल्या तारणांचं वचन घेऊन आपल्याकडे जो दास, जो सेवक आलाय, इथून परराष्ट्रीय लोकांची सुरुवात होते. हा माझ्या प्रियानो, तुम्ही सही बघितलात, सही ऐकलात, तुम्ही देवाच्या वचनाकडे व्यवस्थित लक्ष द्या. हेच आहे सत्य. आपण गलती अध्याय 1 वचन 15 मध्ये जर बघितलं तर देवाचं वचन काय सांगते? गलती अध्याय 1 वचन 15. हा. तरी ज्या देवाने मला माझ्या मातीच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलवले, त्याला आपल्या पुत्राला माझ्याकडे प्रगट करणे बरे वाटते. अशासाठी की मी परराष्ट्रांमध्ये त्यांच्या सुवार्तेची घोषणा करावी, तेव्हा मानवांची मसलत न घेता. बघा, मानवांची मसलत न घेता परमेश्वरांनी 1:15 मध्ये बघलं, तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले आणि त्याला आपल्या पुत्राच्या माझ्या ठाई प्रगट करणे बरे वाटले, अशासाठी की मी परराष्ट्रामध्ये त्याच्या सुवार्ताची घोषणा करावी. परराष्ट्रीय लोकांमध्ये सुवार्ताची घोषणा करावी, ते पण मानवांची, म्हणजे या 12 प्रेषित लोकांची संमती न घेता मी या लोकांना सांगावं. हा मी तुम्हाला प्रूफ देत आहे. परराष्ट्रीय लोकांमध्ये परमेश्वरांनी ह्या दासाला अपॉइंटमेंट केलं, त्याचं नाव आहे पौल. यस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि परमेश्वराचा दास पौल म्हणतो, ज्या अर्थी रोम अध्याय 11 वचन 13 मध्ये जर आपण बघायला गेलो, तीच देवाचं वचन रोम अध्याय 11 वचन 13 मध्ये बघायला गेलो तर पौल म्हणतो, देवाचं वचन रोमी 11:13. रोम अध्याय 11 वचन 13. पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो, ज्या मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे, त्या मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो. बघा, इथे एक प्रूफ भेटत आहे. ज्या अर्थी मी परराष्ट्रीय लोकांचा प्रेषित आहे, त्यावेळेला मी माझ्या सेवेला मोठेपणा देतो. हालेलुया. आणि त्यावेळेला परमेश्वर दास पौल याच्याद्वारे आपल्याकडे सुवार्ता येत आहे. म्हणून या लोकांचं तारण परमेश्वरानं काढून या परराष्ट्रीय लोकांकडे पाठवले. प्रेषित अध्याय 28 मध्ये आपण बघूया. प्रेषित 28:28 जर बघितलं तर त्यांचं तारण काढून प्रभू येशू ख्रिस्तानी या परराष्ट्रीय लोकांकडे पाठवले आणि परराष्ट्रीय लोक श्रवण करतील. यस प्रियानो, तुम्ही सही ऐकलात, हेच वचन. आणि रोम 11:11 वचनाद्वारे जर आपण बघितलं तर यांच्या ठाई ईर्ष्या निर्माण व्हावी म्हणून परराष्ट्रीय लोकांचं तारण झालेलं आहे. हालेलुया. परराष्ट्रीय लोकांचं तारण झालेलं आहे. आणि इफिस अध्याय 2 वचन 13 मध्ये बघूया आणि 12 मध्ये बघूया आणि 8 मध्ये बघूया. इफिस अध्याय 2 वचन 8 मध्ये बघूया. प्लीज देवाचं वचन. इफिस अध्याय 2 वचन 8. अध्याय 2 वचन 8. कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान. आमेन. प्रेज द लॉर्ड.
जी परमेश्वराने कृपेच्या द्वारे आपलं तारण केलेलं आहे आणि हे आपल्या हातून झालं असं नाही, एक परमेश्वराचं दान आहे. आणि आपल्याकडे ज्या सेवकाला पाठवलं त्याचं नाव आहे पौल. कारण की जे तुम्हाला वचन मी सबूत दिलं आणि मी जो टॉपिक घेतला होता की उत्पत्तीपासूनच परमेश्वराने दोन जाती निर्माण केल्या, एक परराष्ट्रीय आणि एक इस्रायल. हालेलुया. मी तुम्हाला हे दाखवलं का इस्रायल नाव कुठून पडलं आणि इस्रायल लोकांचं तारणासाठी कोण कोण भविष्यवक्ता पाठवले आपण ते बघण्यात आलं. आणि परराष्ट्रीय लोकांकडे ज्या वेळेला इस्रायल खाली पडला त्यावेळेला परराष्ट्रीय लोकांकडे परमेश्वराने पौलुस याला अपॉइंटमेंट केलं आणि आपल्याकडे पाठवलं. याचं मी तुम्हाला थोडक्यात तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला आपल्याकडे परराष्ट्रीय लोकांकडे तारणाचं वचन नेमकं घेऊन कोण आला हे तुम्ही बघितलं. आणि अजून या पुढच्या भागामध्ये आपण नेक्स्ट भागामध्ये अजून पौलुसच्या द्वारे आपलं तारण कशाप्रमाणे आहे हे आपण बघूया. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही विश्वासू बांधवांना जास्तीत जास्त शेअर करा. मिळूया पुढच्या भागात. तिथपर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा शांती तुम्हावरती असो. प्रेज द लॉर्ड. आमेन.